ॲमेझॉन सारखी जगातली मोठी कंपनी का जी अमेरिकेच्या बाजारामधली किंवा जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ कंट्रोल करणारी कंपनी ती भारतात आली 12 वर्षापूर्वी. आता 12 वर्ष झाले, मागचे 12 वर्ष ती तोट्यात आहेत, तरी कंपनी बंद झालेली. कारण सगळ्यात तेवढा तोटा पसवण्याची तेवढी ताकद आहे त्यांच्यामध्ये. आणि त्यांना हे माहिती आहे एवढं पसवून नंतर आहे ना सगळे साफ होतील. संघर्ष हा फक्त शेतकरी आणि सरकारमधला संघर्ष नाही राहिला. संघर्ष कसला आहे तर तो ग्राहक जो आहे ना, जो शेवट आहे, त्या ग्राहकाला जिंकण्यामधला संघर्ष आहे. शेतकरी उत्पादक कंपनीचा खरा अर्थ काय आहे तो लोकांना, सर्वसामान्य शेतकऱ्याला तर कळतच नाही. सगळ्यात अवघड धंदा आहे शेती म्हणजे थोडक्यात. म्हणजे आपण सगळं जो काही व्यवसाय करतो हा सगळ्या व्यवसायाची तुम्ही तुलना केली तर सगळ्यात जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे भारतात शेतकरी एवढा छोटा, एवढा आधीच पिसलेला शेतकरी, त्याची ना अमेरिकेच्या शेतकऱ्याची काही तुलना नाही आहे. अमेरिकेत शेतकरी ऑलरेडी तंत्रज्ञानाने समृद्ध. कांद्यावर बंधन आहेत, पण कांद्याचं प्रक्रिया केलेल्या उत्पादनावर नाही बंधन. म्हणजे कांद्याची पावडर तयार केली त्याच्यावर कुठं सरकारचे बंधन नाही का त्याचा किती स्टॉक ठेवावा किंवा मग तो कुठं विकावा आणि मग तो निर्यात बंदीचा असं काहीच नाही. ते ग्राहकाला ते जास्त सरकार महत्व देतं. त्याचं कारण काय तर ती वोट बँक आहेत. तर आता शेतकरी उत्पादक कंपनी हा शब्द जेवढे कोणी आता ऐकतात बोलतात ते बरेच त्यांचे जे काही त्याच्याविषयी जे काही गैरसमज आहेत तर ते मिळालेली माहिती जी सरकारी एक तर माध्यमातून, एक तर कृषी खातं किंवा मग आता काही सरकारचे वेगवेगळे अजून इतर विभाग, ते आजकाल सगळं चालू असतं. शेतकरी उत्पादक कंपन्या करा, हे ते करा, त्यासाठी एवढं अनुदान आहे तेवढं अनुदान आहे. त्या निमित्ताने मग ते पेपरमध्ये येते चालू. आता ॲग्रोडला बऱ्यापैकी आठवड्यातून एक तरी पान कुठं तरी असतं, काय योजना आहेत आणि किंवा काय चाललंय त्याच्यावर. मग त्याच्यावरती बोलत राहतात आणि त्याच्यावरून मग सगळे मतं सगळे तयार झालेले आहेत. त्यामुळे जे काही खरं तर शेतकरी उत्पादक कंपनीचा खरा अर्थ काय आहे तो लोकांना, सर्वसामान्य शेतकऱ्याला तर कळतच नाही. पण चांगल्या शेती क्षेत्रात काम करणाऱ्या बऱ्याच लोकांना सुद्धा तो विषय थोडासा मला वाटतं कुठेतरी समजण्यामध्ये अडचणी येते असं वाटतंय. जे भारत जे काही 20वी अर्थव्यवस्था होती ती आता जवळजवळ तिसरी झाली, आता चौथी झालेली आहेत आणि तिसरी पण होण्याच्या साधारण वाटेवर आहेत. आता या सगळ्या याच्यामध्ये शेतकरी म्हणून जे काय आहे त्याची परिस्थितीच आहे. कांद्याचा जो काही मुद्दा आता चर्चा झाली, म्हणजे चर्चा आता झाली तर तीच 1980ला पण चर्चा असं जर काही प्रश्न शिबिर असेल ती तर तशीच झालेली असेल. आणि त्याच मुद्द्याला काय कांद्याचा प्रश्न भोवती ग्राहक वा काही जेव्हा शहरात जातो, एखादा सिनेमाचं तिकीट घेतो तर त्याला जेवढे पैसे मोजतो तर त्या 10% मी कांद्याला खर्च करत नाही आणि तरी पण का ओरडतो. तो प्रश्न आज आणि तेव्हा बी तोच झाला, पण प्रत्यक्षात ते तसंच आहेत. आता या सगळ्यामध्ये जो काही म्हणजे मग नक्की आपली वाटचाल कशी असायला पाहिजे, आपण नक्की कशी दिशा शोधतोय, हा मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आता सरकारची भूमिका ही ग्राहक केंद्रित आहे आणि ते ग्राहकाला ते जास्त सरकार महत्त्व देतं. त्याचं कारण काय तर ती वोट बँक आहेत. जे काय आता हे पण आपल्या सर्वांना कळत आहेत. कांदा पिकवणारे सगळे मिळून 10 लाख शेतकरी असतील, पण खाणारे 120-130 कोटी लोक आहेत. त्यामुळे मग ते 10 लाख लोक मेले काय जगले काय, पण जर त्यांना 120 कोटी मतं मिळवायची असेल त्यासाठी ते त्यावेळेस ती तडजोड तो प्रत्येकजण करतो. आता तो जो काही आहे म्हणजे ते कांद्याचा शब्द काढा आणि तिथं दुसरं काही टाका, मग ते गहू टाका, नाही तर साखर टाका, नाही तर अजून काही एखादं दुसरं कोणताही शेतीमालाचा विषय टाका, तर ते सारख्याच प्रकारची भूमिका होती. आणि या सगळ्यामध्ये आता जेवढी चर्चा झाली मला वाटतं याच्यामध्ये एक जो मुद्दा आहे, ग्राहकाची भूमिका काय आहे किंवा ग्राहकाच्या नजरेने काय आहे बा, आपण आता खरं तर त्या नजरेने पण चर्चा व्हायला हवी असं मला वाटतं. कारण सरकारची भूमिका ही ग्राहक दार्जिनी आहे. सरकारला मताच्या अर्थाने ग्राहकाचा विचार करते, पण ग्राहक म्हणून जो कोणी आहे घटक तो नक्की काय विचार करतोय आणि त्याला आपण शेतकरी म्हणून कशा अर्थाने बघतोय, इथं मला वाटतं जास्त महत्वाची आता खऱ्या अर्थाने भूमिका असायला हवीत आणि दिशा असायला हवीत. आता हे आपण आता जेवढी चर्चा केली, म्हणजे तुम्ही आता जे चतुर्षीचा मुद्दा मांडला किंवा जे काही मांडाचं तुम्ही उदाहरण दिलं, तर नुसतं गहू विकायच्या ऐवजी ते गव्हाचे मांडे करून विकलेत, त्याची व्हॅल्यू तयार झाली, वाढली. दुसरा एक अजून मुद्दा त्याचा झाला का मांड्याच्या बाजारपेठेत काही सरकारचं काही नियंत्रण नाही किंवा सरकार तिथं काही तुमच्यावर काही बंधनं घालत नाही, त्याच्यावर काही MSP नाही आहेत. त्याच्या कच्च्या मालावर आहेत पण त्याच्या पक्क्या मालावर नाहीत. आता तसंच मामा कांद्याचा मुद्दा आहे. कांद्यावर बंधन आहेत, पण कांद्याचं प्रक्रिया केलेल्या उत्पादनावर नाही बंधन. म्हणजे कांद्याची पावडर तयार केली त्याच्यावर कुठं सरकारचे बंधन नाही का त्याचा किती स्टॉक ठेवावा किंवा मग तो कुठं विकावा आणि मग तो निर्यात बंदीचा असं काहीच नाही. आता याचं तुम्ही ग्राहकाशी जोडून बघा,
ग्राहक नक्की कोणती वस्तू खातो तर कशी खातो? आपण जसं शेतात पिकवलं तसं खातो का किंवा वापरतो का? आता कापूस पिकवलात, कापूस जसं जसं कोणी वापरतो का? किंवा मग सोयाबीन पिकवलं, सोयाबीन जर तसं कोणी खातोय का? गहू पिकवलं तर कोणी खातोय का? किंवा आता कांदा बी, कांदा खातही असेल कच्च्या स्वरूपात खातो बा माणूस, जसं शेतातला जसं फोडला आणि खातो, पण किती टक्के खातो? टोटल कांदा जेवढा खातो आपण, त्याच्या फार झालं तर आहे ना 15% ते 20% कांदा आहे ना तुम्ही कच्च्या स्वरूपात म्हणजे शेतातून जसं काढला तसं त्याचं स्लाइस करून खाल्ला किंवा त्याचा कच्चा खाल्ला. 80% कांदा कसा खातो? एक तर तो भाजीमध्ये टाकून त्याला शिजून खातो किंवा मग तो नाहीतर मग त्याचं काहीतरी अजून मग काहीतरी फ्राय करून त्याचं काहीतरी मग ते भाज्यामध्ये टाकला, त्याच्यात टाकला. म्हणजे तो ते मसाल्याच्या स्वरूपात टाकला. मग 80% हा कांदा हा त्याच्या पुढच्या प्रोसेस बरोबर खातो. हा म्हणजे तसं व्हॅल्यू ॲडेड स्वरूपात म्हणू शकतो किंवा काय असेल. मग आता ह्या सगळ्यामध्ये तुम्ही जर पाहिलं मग शेतकरी म्हणून आपण त्या 15-20% विषयीच बोलतोय. ते 80% विषयी बोलतच नाहीत. आणि ते प्रत्येक मालाचं तुम्ही गहू आहे आज मुंबईत जा तुम्ही, कोण माणूस आज गहू आणून घेतला आणि नंतर तो गावाचं मग ते पीठ करायला मग ते गिरणीत घेऊन गेला, मग नंतर करू राहिला. मुंबईत जर गेले तर 80% किंवा 90% लोक म्हणता येईल डायरेक्ट पीठ खरेदी करता येते. म्हणजे ते शेतीमाल खरेदीच करत नाहीत, कच्च्या स्वरूपात करत नाही. ते काय करतंय, त्याचं स्वरूपात जे काही व्हॅल्यू ॲडेड तयार झाले त्या स्वरूपात खरेदी करतात. आता हे जे काही चित्र बदललेलं आहे सगळं बाजारपेठेचं, याला आपण समजून आपली धोरणं ठरवतोय का? हा भाग आहे. कारण आता म्हणजे शेवटी काही जे करतोय आपण ते विक्रीसाठी आहेत, बरोबर आहे ना? म्हणजे शेतीमाल हा म्हणजे पिकवतोय आपण हा विक्रीसाठी आहेत. घरी वापरायला किंवा म्हणजे घरी खायला म्हणून काही पिकवत नाही ना. कांदा घरी लागेल खायला तर किती लागेल? फार झालं तर एक गोणी लागेल. 1 एकरभर मी 10 टन कांदा कायला करतोय? किंवा मला आता काही घरी कापूस आपले कपडे लागत आहेत म्हणून मी आता घरीच कापूस तयार करतो, त्याचं नंतर आता कापड बनवतो मग वापरतो, असं काय आहे का? आपल्याला जी गोष्ट लागतं आपण स्वतःच, आपण शेतकरी म्हणून जर विचार केला तर 99% गोष्टी आपण बाजारातून विकत घेतोय. स्वतः तयार केलेली गोष्ट आणि तीच खातोय किंवा वापरतोय अशी 1% सुद्धा नाही. तर हे सगळं याच्यामध्ये जे आहे ना, तर ग्राहक हा सगळ्यात आता महत्वाचा केंद्रबिंदू झालेला आहे आणि त्याच्या भोवती सगळे फिरायला लागलेले आहेत. आपण मी त्याच्या भोवती खऱ्या अर्थाने असं खेचलं जातोय. मग ते आपल्याला वापर करायला मध्ये सरकार म्हणून यंत्रणा आहे ती वापरते, हा भाग झालाच. पण त्या ग्राहकाला जर नीट समजून घेतलं, मग सरकारला मी बायपास करून ग्राहकाकडेच कसं जाईल, हा विचार आपल्याकडे यायला पाहिजे. आणि तिथं खरं म्हटलं तर आता खरं युद्ध आहेत किंवा तिथं खऱ्या अर्थाने संघर्ष आहेत. संघर्ष हा फक्त शेतकरी आणि सरकारमधला संघर्ष नाही राहिला. संघर्ष कसला आहे तर तो ग्राहक जो आहे ना, जो शेवट आहे, त्या ग्राहकाला जिंकण्यामधला संघर्ष आहे. आणि तिथं त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सरकार सोडून इतरही घटकांची भूमिका महत्वाची झाली किंवा ते जास्त महत्वाचे झालेत. आपण आता बऱ्याच मागच्या पण प्रशिक्षणामध्ये चर्चा केली होती की जे काही पिकं आहे त्या पिकामध्ये त्याला काही पिकं हे सरकार नियंत्रित आहेत आणि काही सरकारच्या नियंत्रणाबाहेर किंवा सरकार हस्तक्षेपच करत नाही किंवा सरकारला त्या पिकाविषयी काही घेणं देणंच नाही, काहीच नाही. असं दोन अर्थाने जवळजवळ 104च्या वरती पिकं देशामध्ये पिकवली जातात आणि त्यातली साधारण 23 पिकाला MSP आहेत. उरलेल्या पिकांना MSP नाही आहेत. जे उरलेले पिकं MSP नाही त्याच्यामधलं कांद्यासारखं एखादं दुसरं असं पीक आहे का ज्याच्यामध्ये सरकार तरी पण लुडबुड करतात. मग तसे अजून एक आपण 2-3 पिकं म्हणता येतील. पण 30च्या आतली पिकं अशी आहेत की ज्याच्यामध्ये सरकार लुडबुड करतं, हस्तक्षेप करतं. उरलेले जे काही 74 पिकं आहे सरकारला माहिती सुद्धा नाही काय चाललंय त्याच्यामध्ये. फार त्याच्या आकडेवारी सुद्धा नाही माहिती आणि त्याच्यामध्ये काय घडतंय सरकार लक्ष घालत नाही. तो शेतकरी त्याच्यामध्ये डुबला मेला किंवा त्याला पैसे झाले त्याची चिंता नाही आणि ग्राहकाच्या अर्थाने चिंता नाही. जसं आता आपण म्हणतो, कांदा जसं निर्यात बंदी होते रेट वाढल्यावर, तर तसंच कच्चे माल जे आहेत जेवढे काही पिकवलेले फळं भाजीपाला असे बरेच आहे का ज्याच्यामध्ये पण असे ₹200 डाळिंब. आता इथं जेवढे बसलेले कांदा पिकवणारे प्रत्येक घरी डाळिंब आहेत, जवळ असतील. डाळिंब ₹300 किलो पण शेतामध्ये झालेले आहेत. म्हणून काय डाळिंबावर काही सूट बॅन झाल्याचं काही ऐकलंय का? नाही झालेलं. मग त्या काही पिकामध्ये सरकार काय घडलं तरी विचार करत नाही. मग आता मूळ मुद्दा राहतो का ह्या 23 किंवा जे काही अजून 25-26 पिकं म्हणता येईल त्याच्या संदर्भातलं आपलं धोरण आणि उरलेल्या पिकाचं धोरण हे एकच कसं राहू शकतं? राहू शकत नाही ना. कारण आता त्या उरलेल्या पिकामध्ये सरकारची तर भूमिकाच नाही आहे, तरी पण तिथं मार बसतोय, तिथं तरी पण नुकसान होतंय, तिथं तरी पण तोट्यात चाललंय. मग तिथलं नक्की काय काय धोरण असायला पाहिजे? हा मला वाटतं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि मग तुम्ही त्या
70 पिकामध्ये सरकारच्या व्यतिरिक्त व्यवस्थेचा मुद्दा आहे आणि त्या 23-24 पिकामध्ये जिथं सरकार आहे तर तिथे पण जे आहे आपण जो कच्चा माल पिकवतोय ग्राहक तसं वापरत नाहीये त्याच्या पक्का मालाच्या स्वरूपात मग तिथं आपली काय भूमिका आहे. तर या दोन्ही अर्थाने मला वाटतं जो म्हणजे पुढचा मुद्दा येतो की इथे व्यक्ती म्हणून जरी कळत असलं आता ही सगळी भूमिका जी बोलतोय आपण हे सगळं कळतंय बा पण मग प्रत्यक्षात कृतीत आता चतुर्मुख शेतीचा जर मुद्दा जर पाहिला साहेबांनी 92ला जेव्हा मांडला हा विषय 92 आणि आता 2025 एवढा 30-32 वर्ष काळात जग एवढं बदललेलं आहे. मग जगामध्ये जे काही सगळ्याच अर्थाने आर्थिक असतील किंवा मग ते राजकीय असतील किंवा मग सगळे काही माणसाच्या सवयीपासून असतील किती गोष्टी बदलल्यात. सगळंच बदललं ना आणि त्याचबरोबर जगामध्ये जी काही पॉवर आहे खऱ्या अर्थाने ती पॉवर जर सेंटर जर पाहिलं तर हे पूर्णपणे राजकीय त्या व्यक्तींकडून त्यातल्या आर्थिक क्षेत्रामधल्या ज्या ताकदवान व्यक्ती तिकडे गेलेले किंवा तंत्रज्ञान क्षेत्रात ज्या ताकदवान व्यक्ती तिकडे गेले. ॲमेझॉनचा सीओ आला तर त्याला पंतप्रधान बी आहे ना त्याला प्राधान्य पहिली वेळ देणार बा. बाकीचे कामं सोडून त्याला भेटायला पहिले देणार वेळ देणार किंवा गुगलचं कोणी जर हे आला तिथं सीओ आला तर त्याला त्याच्यासाठी भेटायला सगळे लोक पुढे पुढे करणार. मी डोनाल्ड ट्रम्पला सुद्धा आताच मागच्या एक 8-15 दिवसापूर्वीची न्यूज असली असेल की डोनाल्ड ट्रम्पनी अमेरिकेमधले जे काही एकदम महत्त्वाचे जे तंत्रज्ञान क्षेत्राच्या कंपन्या आहेत किंवा याच्यातल्या सगळ्या आर्थिक क्षेत्रातल्या त्यातल्या सगळ्यांच्या टॉपच्या सीओ बरोबर एक 15-20 लोकांवर मीटिंग केली. मग त्याला बी आज जगाचं काही हे करायचं आहे एखादं काही धोरण ठरवायचं आहे तर हे जे लोक आहे हे त्याला बरोबर लागतात किंवा ते असतील तरच तो करू शकतो. पॉवर जी ती शिफ्ट झाली सगळीकडे एका आर्थिक जे काही केंद्रीकरण झालेलं आहे अशा सगळ्या कंपन्या किंवा टेक्नॉलॉजीचं झालेलं आहेत आणि याच्यामध्ये आता आपली शेतकरी म्हणून आपण कुठं हे राहते आपली निभाव लागतोय हा खरा विषय आहे. मला व्यक्तिगत जे काही मी साधारण 95 पासून ते 2025 पर्यंत माझा व्यक्तिगतच प्रवास जर पाहिलात तर मी ज्या टप्प्याटप्प्यातून गेलो पहिला तर एकदम म्हणजे कॉलेजला असताना पूर्ण वेळ कार्यकर्ता व्हायची थोडीशी इच्छा त्याप्रमाणे भूमिका कॉलेजला असताना संघर्षामध्ये मग जेलही पाहिलं नंतर कॉलेजमधून निलंबित होण्याचं ते पाहिलं नंतर मग पूर्ण वेळ फक्त म्हणजे समाजसेवा करायची एन जी ओचं करिअर अशा प्रकारचं पाहिलं. त्याच्यानंतर मग पूर्ण वेळ शेतकरी म्हणून 7 वर्ष काम केलं तर ते मी पाहिलं. त्याच्यानंतर मग प्रत्यक्ष त्याला माल विकायचं बस स्वतः शिकायला पाहिजेत त्या अर्थाने मग व्यापारी बी झालो. त्याच्यानंतर मग मधला टप्पा म्हणजे नुसता माल कच्च्या स्वरूपात विकायचा आहे तो प्रक्रिया करून करायला पाहिजे म्हणून प्रक्रिया करायला लागलो. नंतर मग नुसता बाजारात होलसेल बाजारात माल विकण्याऐवजी डायरेक्ट ग्राहकापर्यंत जायला पाहिजे ग्राहकाला हे करून म्हणजे रिटेल होणं तर ते करून पाहिलं. असे सगळे टप्पे करून झालेले आहेत आणि सगळ्या याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे अनुभव घेतल्यानंतर जे लक्षात येतं आहे का तुम्हाला प्रश्न एक नाही आहे प्रश्नांची साखळी आहे वेगळ्या वेगळ्या आणि ते सगळे प्रश्न एकमेकांना गुंफलेले आहेत. म्हणजे कच्च्या मालाचा आपण त्या टप्प्यावर जो विचार करतो तिथले आव्हानं मग त्याच्यामध्ये आता बदलते हवामानाचं आव्हानापासून तर मग ते तंत्रज्ञानाच्या बंधनापासूनच्या आव्हानापासून आणि त्याचबरोबर मग काय रोगकिडीपासूनच्या आव्हानापासून नंतर ते आव्हानाबरोबर नंतर पुढे तयार झालेल्या मालाचं त्या प्रक्रियेच्या पातळीवरचे कच्च्या मालाची पूर्ण सप्लाय चेन पासून तर भांडवल लागणाऱ्या भांडवलापासून तर त्या मालाच्या विक्रीपासून त्यातल्या कॉम्पिटिशन पासून तर ते पुढच्या टप्प्यावर सप्लाय चेनच्या परत आव्हानापासून सगळ्या पातळीवर आव्हानं आहेत आणि सगळे एकमेकांना जोडलेले आहेत. एवढ्या आव्हानांना पुरून उरेल असा एकही माणूस 2 एकर शेती करतो तरी पुरून उरेल एवढा कोणीतरी म्हणजे समर्थ आणि तेवढा ताकदीचा तेवढा बुद्धीचा अजून तरी काही कोणी जन्माला काही आलेला नाही. आणि आपण सगळे लोक आज सगळे पाहिलं तर सगळ्यांची शेती किती आहे 2.5 एकर 3 एकर 4 एकर मोठ्यात मोठं म्हटलं तरी आता मामा 200 एकर म्हटलं तरी आता ते वाटे झाले ते सगळे ते पण म्हणजे जरी म्हटलं पुऱ्या महाराष्ट्रात आज एका व्यक्तीच्या नावाने जास्त असं काय किती म्हटलं तर 54 एकर जमीन ठेवू शकतो बागायती असं तर 18 ठेवू शकतो 18 त्यामुळं कोणी पण आहे ना 100 एकरच्या वरती एक पण नाहीत 99% तर हे 10 एकरच्या आसपासच आहेत. आणि तुम्ही एवढ्या छोट्या क्षेत्रावर काम करून ग्राहकाला जिंकायचं ग्राहकापर्यंतची पूर्ण साखळी उभी करायची बाब जन्मी शक्य नाहीत. आपल्यापैकी तर सोडाच कोणी पण एकदम फार जगातला किंवा देशातला सगळ्यात हुशार माणूस एखादा ज्याचा IIT मुंबई म्हणजे सगळ्यात चांगली इन्स्टिट्यूट समजली जाते भारतातली सगळ्यात हुशार पोरं तिथं जातात. त्याच्यानंतर IIM अहमदाबाद म्हणजे अजून टॉपची संस्था का जिथं मॅनेजमेंटचं सगळ्यात चांगलं शिक्षण मिळतं. तर एखादा IIT मुंबई नंतर IIM अहमदाबाद
अशा दोन्ही ठिकाणी शिकून बाहेर पडलेला मुलगा सगळ्यात टॅलेंट असले हुशार बाबा, तर ज्याला एखादी कॉर्पोरेट कंपनी तिकडे आहे ना 1 कोटीचा पगार देईल गुगल बिगलला, त्याला तुम्ही एक मराठवाड्यातली एक 3 एकर क्षेत्र एखादं द्या, आणि आता एवढं हुशार आहेत, सगळं जगाचं ज्ञान आहे, सगळं तंत्रज्ञान तुला माहिती आहे, तुला AI पासून तर अजून काय सगळ्या प्रकारचं बायोटेक्नॉलॉजी पासून सगळं माहिती आहे, परत मॅनेजमेंट मध्ये तू एवढं हुशार आहे, तर करून दाखव. नाही करू शकणार माहिती आहे, आपण सगळं आता हसायला काय लागलो माहिती आहे का, हे शक्यच नाही. सगळ्यात अवघड धंदा आहे शेती म्हणजे थोडक्यात. म्हणजे आपण सगळं जो काही व्यवसाय करतो हा सगळ्या व्यवसायाची तुम्ही तुलना केली तर सगळ्यात जास्त कॉम्प्लिकेटेड आहे एका आपण व्यक्ती म्हणून जर पाहिलं तर. म्हणजे एवढ्या अवघड व्यवसायामध्ये यश मिळवायचं आहे तर मग एक वेगळ्या प्रकारचे धोरण, वेगळ्या प्रकारचा विचार करावा लागणार आहे. आता सगळ्या जगभर जर पाहिलं ना तर तुम्ही स्पर्धा ही प्रत्येक क्षेत्रात आहेत. कोणतंही क्षेत्र असं नाही की जिथं स्पर्धा नाही आहेत. आपण कांदे पिकवतो तसेच आता कोणीतरी कर्नाटकमध्ये कांदे पिकवत असेल, तिकडे नंतर उत्तरेत कोणी पिकवत असेल, आता मग उल्लेख झाल्याप्रमाणे चीनमध्ये कोणी पिकवतोय, पाकिस्तानमध्ये पिकवतो, भरपूर आहे ना. आणि सगळे त्या बाजारामध्ये येत आहेत, प्रत्येक बाजारामध्ये. ते भारतातले बाजार सोडा आणि अजून कोणी देशात इतर देशातले बाजार, आणि प्रत्येकाला ग्राहकाला शेवटी जिंकायचे. आणि या सर्वांमध्ये आपला निभाव लागतो का त्या स्पर्धेमध्ये, हा खरा प्रश्न आहे. आणि त्यात आता झालंय काय, तुम्ही जर पाहिलं तर जे मोठे मोठे घटक आहे, जे ताकदवान घटक आहे, त्यांना असं माणसाचे संबंध असले प्रत्येक विषयात घुसायचे. प्रत्येक म्हणजे त्याच्या माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून त्याला जे काही लागतं, जेवढ्या काही त्याच्या गरजा असतील त्या प्रत्येक विषयात जायचं त्यांना. म्हणजे एखादे कोणी आता फक्त पेट्रोलियम विकणारी कंपनी रिलायन्स, आता त्याला माणूसाला मोबाईल लागतो रोज, तर मग त्याच्या मोबाईलमध्ये आले. त्याला रोजचा काय डाटा लागतो त्याच्यामध्ये आले, टेलिकॉम मध्ये, जिओ मध्ये आले. आता त्या माणसाला काय कपडे लागतात, त्या कपड्यामध्ये तर होतेच ते आधी. त्याच्यानंतर मग आता काय काय ते सिमेंट पासून तर लागणारे रोजच्या रोजच्या लागणारे काय म्हणजे गृह उद्योगी सगळे विषय असतील त्याच्यात आले, रिटेलच्या दुकानामध्ये आलेत. आता शेती क्षेत्रात सुद्धा यायला लागलेत. तुम्ही जर मागच्या 8 दिवसापूर्वीची बातमी ऐकली असेल, रिलायन्सने अनाऊन्स केलं 40,000 कोटीची गुंतवणूक ते फूड पार्क मध्ये करणार. म्हणजे आपण जे आता मास घरी शेतीची गोष्ट बोलतोय, म्हणजे प्रक्रियेची गोष्ट बोलतोय, त्याच्यामध्ये रिलायन्स येणार, ते बी किती 40,000 कोटी घेऊन. आता एवढं मोठं भांडवल, त्याच्या मागे प्रयत्न तर काय असं नसेल, सगळे असेल काय वेगळ्या प्रकारची ताकद घेऊन उतरणार. आता त्याच्या पुढे तुम्ही कसं टिकणार, हा खरा जास्त मोठा प्रश्न आहे. अमेझॉन सारखी जगातली मोठी कंपनी का जी अमेरिकेच्या बाजारामधली किंवा जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ कंट्रोल करणारी कंपनी, ती भारतात आली 12 वर्षापूर्वी. आता 12 वर्ष झाले, मागचे 12 वर्ष ती तोट्यात आहेत, तरी कंपनी बंद झालेली. कारण सगळ्यात तेवढा तोटा पसवण्याची तेवढी ताकद आहे त्यांच्यामध्ये. आणि त्यांना हे माहिती आहे एवढं पसवून नंतर आहे ना सगळे साफ होतील, मग जे उरेल ते आपणच, तेव्हा मग नंतर बाजारामध्ये आपण म्हणून तसं चालेल. जे रिलायन्सने जिओमध्ये केलं हे सर्वांना कल्पना आहे, जिओची सोयी सर्वांना माहिती आहे कशा पद्धतीने त्यांनी 3-4 वर्ष एवढं स्वस्तात डेटा दिला की दिला का सर्व बाकी कॉम्पिटिटर टिकलेच नाहीत. म्हणजे आता थोडक्यात अशा प्रकारचे युद्ध हे बाजारामध्ये चालू झालेले आहेत, ग्राहकांना सगळे खेचण्याचे. आणि याच्यामध्ये आपल्याला या 2 एकरवाल्याला 5 एकरवाला काय भवित आहे. आता सरकारने कोंडी करायची ऐवजी उद्या त्यांनी कोंडी केली, दुसऱ्या घटकाने कोंडी केली, म्हणजे आगीतून फुफाट्यात गेलो. अशा प्रकारचं जर चित्र जर तयार होत असेल तर याच्यामध्ये मग स्वातंत्र्याचा मुद्दा कसा चर्चा करायची. कोणीतरी तुमची कोंडी करतोय ना, तर स्वातंत्र्य दिलं बा, संशोधनाचं स्वातंत्र्य दिलं, बाजारपेठेचं स्वातंत्र्य दिलं, पण ते देऊन नंतर ती स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये कसं टिकायचं, तो कसा मुद्दा सोडायचा. आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही म्हणाल का आता माझ्या बाजारामध्ये तरी मग तो ताकदवार नसेल तेवढा, मी माझ्या बाजारपुरतं तरी वा तिथं तिथं तरी मला माल विकता येईल, मांडे तयार केले मी वा मी फक्त माझ्या गावात तर विकेल, तिथपर्यंत कशाला रिलायन्स पोहोचेल, तर ती बी चूक आहे. नाही नाही, ते दुसरे तर आणणारच आहेत, शेजारी तुमच्या शेजारी अजून 4 लोक करत असतील, पण रिलायन्स तुमच्या गावापर्यंत किंवा तुमच्या घरापर्यंत रिलायन्स घ्या किंवा कोणी मोठं नाव घ्या तुम्ही, प्रत्येक घराघरापर्यंत फार ग्रामीण भागातल्या कोणत्या टोकापर्यंत पोहोचायला लोक आता त्या प्रकारचे तंत्रज्ञान, त्या प्रकारची व्यवस्था घेऊन आलेत. आता यायचा विषय मग अशी दादांनी थोडं म्हटलं की माझ्याकडे त्यांनी दिला तसं अर्थाने. ते यायचं जर तुम्ही पाहिलं, आता AI मुळे जे जग बदलणार आहे, जे आता बऱ्यापैकी लोकांना थोडी थोडी कल्पना लागली, ChatGPTचं मग त्यांनी नाव घेतलं.
आपण काय करतोय, आपण काय बोलतोय, हा तर विषय झाला. पण आपण विचार काय करतोय, हे सुद्धा आता एका ठराविक पॉइंटला त्यांच्या हातामध्ये येऊ शकतं. म्हणजे आता तुम्ही मोबाईल मधले जेवढे काही विषय आहेत, मोबाईल तर प्रत्येकजण वापरतोय आणि प्रत्येकाचा मोबाईल आता स्मार्टफोन झाला, हे आता सर्वांना जवळजवळ दिसतंय. म्हणजे फार घरातले आता वयस्कर माणसं सुद्धा स्मार्टफोन वापरायला लागलेत. आपण काय बघतोय, आपण काय कोणत्या गोष्टी त्या मोबाईलमध्ये ऐकतोय, गाणे कोणते ऐकतोय, किंवा आपण कोणत्या प्रकारच्या गोष्टी बघतोय, आपल्याला कोणत्या प्रकारचं ठराविक पिक्चर आवडताय, ठराविक प्रकारचे काही एखादं रील आवडतोय, ठराविक गोष्ट म्हणजे एखादंच नाही का हिरो म्हणा तो आवडतोय, मग आपण ते बघतोय करतोय. ते सगळ्या गोष्टी तुमच्याकडे तुम्ही जे करताय ते सगळं कोणीतरी वॉच करतंय. आणि हा मोबाईलचा डेटा सगळा जो काही तयार होत राहतो सगळा, हा सगळा आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे काही आता नवीन नवीन मॉड्यूल तयार झालेले आहे, त्यांनी इतकं सोपं झालेलं आहे. त्या माणसाच्या मनात काय चाललंय, त्या माणसाला नक्की काय पाहिजे, बरोबर तीच गोष्ट ते दाखवायला लागतात. आता तुम्ही हे तर माहिती असेल का, एक टाईपचे गाणे ऐकलेत का नंतर तुम्हाला तेच ते परत येतात मोबाईलमध्ये, का त्याच टाईपचे येतात. म्हणजे तुम्ही एखादं जरा असं सॅड मूडचे गाणे ऐकत असाल तर तुम्हाला सगळे तसे मग ते तसेच ऐकायला यायला लागतात, समोर यायला लागतात. हे याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स सोप्या भाषेत म्हणता येईल. तर असं जे आहे ना, हे प्रत्येक गोष्टीत घडायला लागलंय. म्हणजे तुमच्या फूडच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी काय आहेत, त्याच्यापासून तुम्ही खरेदी काय करताय, तुम्ही मागच्या महिनाभरात काय केलं, काय कोणत्या प्रकारचं खरेदी केली, किंवा वर्षभरात काय केलंय, हा सगळा डेटा या मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या ताब्यात जसं यायला लागलेला आहे किंवा येत जाणार आहे. आणि तो पुढच्या 5 वर्षात 10 वर्षात इतका म्हणजे डीप त्याचं म्हणजे काही म्हणता येईल मॉड्यूल तयार होत आहेत, त्याचे जे काही मेट्रिक्स तयार होत आहेत, त्यामुळे माणसावरचं पूर्ण नियंत्रण, प्रत्येक माणसावरचं, हे AI मुळे ठराविक लोकांच्या ताब्यात, ठराविक कंपनीच्या ताब्यात जाणं, हे आता पुढचं भवितव्य आहे. सगळ्यात जास्त मोठी गुंतवणूक जगभरात आता कशात होत असेल तर तर AI साठीचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यामध्ये. अमेरिकेपासून तर चीनपासून तर जेवढे काही मोठे देश आहे सगळे करतायत. भारतात आता जरा तसं शहाणपण यायला लागलंय. पण आपली ताकद, भांडवल गुंतवणुकीची ताकद आणि इतर लोकांची ताकद, हा मोठा त्यातला फरक आहे. त्यामुळं हे अजून घट्ट म्हणजे ती लढाई अजून मोठी होत जाणार आहे. आणि याच्यामध्ये मागाशी तुम्ही जे म्हटले ना दादा, की एखादा बदल होतो केव्हा होतो, काहीतरी अपरिहार्यता तयार होते तेव्हा होतो. आता ते जे काही झालंय म्हणजे आता अमेरिकेचं आणि भारताचं सध्याचे जे काही ज्या प्रकारचं वॉर म्हणजे तो व्यापार युद्ध म्हणता येईल अशा अर्थांची सिच्युएशन झालेली आहे. आणि जी काही कोंडी अमेरिकेने म्हणजे डोनाल्ड ट्रम्पने थोडीशी करायला सुरुवात केलेली आहे. जरा एकीकडे हे कळतं की भारतात शेतकरी एवढा छोटा, एवढा आधीच पिसलेला शेतकरी, त्याची आणि अमेरिकेच्या शेतकऱ्याची काही तुलना नाही आहे. अमेरिकेत शेतकरी ऑलरेडी तंत्रज्ञानाने समृद्ध, मग ते काय सगळं GM सगळं हे वापरण्यापासून, काही सीड वापरण्यापासून तर भांडवलापासून तर सगळ्या अर्थाने ताकदवान. आता त्या माणसाची आणि इथल्या छोट्या माणसाची स्पर्धा नाही, तरी त्याला तुमची बाजारपेठ पाहिजे. मग त्याला आपल्या बाजारात घुसायचं आहे, मग तिथल्या शेतकऱ्यांना भारताची बाजारपेठ मिळवण्यासाठी. आणि त्यासाठी असेल नसेल ते सगळे त्यांनी काय जे वापरता येईल तेवढे सगळे त्यांचे हत्यार वापरायला सुरुवात केलेली. आणि त्याच्यामुळे भारताची देश म्हणून कोंडी जी होते, आणि म्हणून आता पंतप्रधानांची भाषा करावी लागते का आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत, शेतकऱ्यांचा कळवळा म्हणून नाही. पण आता एक राजकीय भूमिका घेतली नाही तशी तर त्यांची कोंडी होणार आहे. त्यांची अपरिहार्यता आहे, ती नाही घेतली तर त्यांची कोंडी होणार आहे. त्याच्यातून मग जर काही मार्ग का म्हणजे आता भारतात शेतकऱ्याला ताकदवान करायला, तेवढं सक्षम करायला, त्याला तंत्रज्ञान स्वातंत्र्य द्या आणि त्याला तेवढं ताकदवान बनवा का तो अमेरिकेत शेतकऱ्यावर टिकू शकेल. अशातून बदल होणं म्हणजे आता फोर्सेस जे तयार व्हायला लागले हे शेवटी ग्राहकाला कशा प्रकारे तुम्ही जिंकू शकता त्याच्यातूनच तयार व्हायला, त्यातूनच राजकीय भूमिका तयार होणार आहे. यामध्ये मग मला जो काय आता म्हणजे शेवटचा मुद्दा जो मांडायचा आहे का, शेतकरी उत्पादक कंपनीची ही भूमिका त्या नजरेने आपण पाहिली पाहिजे. जे व्यक्ती करू शकत नाही, एकटा व्यक्ती करू शकत नाही, आणि जे सरकारही करू शकत नाही किंवा सरकारची जी भूमिका घ्यायची नाही, ते घडून आणण्याची ताकद खरी तर ही अशा प्रकारे शेतकरी उत्पादक कंपनीमधून तयार होऊ शकते. हा दृष्टिकोन आपण घेतला पाहिजे. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जे एकटा माणूस करू शकत नाही, ती जर ताकद झाली, समोरची ताकद झाली, ती आपोआप ती गोष्ट घडू शकते. आता एकता तयार होणं, एका जे 1 एकर 2 एकरच्या ऐवजी जर 500 लोक एक समूहाने जर गोष्टी बोलत असतील, म्हणजे थोडक्यात 1000 एकरची गोष्ट बोलत असेल, तर त्या अमेरिकेतला एक जतीतला जो कोणी असेल सर्वसाधारण शेतकरी, तिथे 400 एकर सरासरी अमेरिकेमध्ये क्षेत्र आहे एका शेतकऱ्याकडं. आणि काही शेतकरी तर तिथे 2000, काही तर 5000 वर शेती करणारे आहेत. म्हणजे त्या 5000 एकरच्या शेतकऱ्याशी आपण तर एकटे एकटे कधी लढू शकत नाही.
पण जर 500 लोक एकत्र आले तर ते 500 लोकांची समोरची ताकद ती झाली की ती 2000 एकर झाले, 2500 एकर झाले, आपोआप ती ताकद झाली ना लढायला. आता हे थोडक्यात ह्या जागतिक लढाईमध्ये आपण आपली त्या प्रकारची जी काही व्यवस्था आहे ती टिकू शकेल, स्पर्धेमध्ये टिकू शकेल, ग्राहकापर्यंत आपण सक्षमपणे पोहोचू शकू, अशी व्यवस्था करायची असेल तर तुम्हाला त्या प्रकारे धोरण ठेवावं लागेल. याच्यामध्ये सरकार कुठेही नाही, सरकारला बाजूला ठेवून चालायचं आहे. पारंपरिक ज्या काही सहकारी संस्था आहेत त्या सहकारी संस्था म्हणजे पूर्णपणे सरकारने चालवलेल्या, सरकारनेच त्याच्यामध्ये भांडवल दिल्यापासून तर सरकार त्याच्यामध्ये जे काही जे असेल त्याचं फार डायरेक्टर बोर्ड निवडण्यापासून तर मग त्या डायरेक्टर बोर्डाने काय निर्णय घ्यावे याच्यापासून अधिकार सरकारच्या पातळीवर अशा संस्था तर काही कामाच्या नाही. परत ते थोडक्यात कठपुतली झाल्या सरकारच्या. पूर्णपणे आपण आपल्या याने गरजेप्रमाणे आपल्या धोरणाने आणि तेवढी ताकदवान व्यवस्था उभी करणं असा शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून खरं तर दृष्टिकोन असायला पाहिजेत. आता तो दृष्टिकोन किती लोकांनी घेतलाय याच्यावर त्या शेतकरी उत्पादक कंपनीचं भवितव्य अवलंबून आहे. 99% कंपन्या कशासाठी झाल्यात तर सरकारी काहीतरी 10 लाख भेटणारे, 5 लाख भेटणारे सबसिडीसाठी. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे सबसिडीचा खेळ म्हणजे थोडक्यात तो गळ्याला फासच आहेत. आता या प्रकारे चाललेले आहेत. आता ज्यांना हे दिसतंय दृष्टिकोन स्पष्टपणे का आपल्याला टिकायचं, शेतकरी म्हणून टिकायचंय, तर आपल्याला आपली व्यवस्था उभी करावी लागेल आणि आपली व्यवस्था बी अशी कधी जागतिक स्पर्धेमध्ये सुद्धा ती टिकू शकेल किंवा त्या स्पर्धेमध्ये आपण जिंकू शकू अशी ताकदवान व्यवस्था उभी करणं, असा दृष्टिकोन घेऊन ज्या काही शेतकरी उत्पादक कंपन्या उभ्या राहतील त्या पुढे जातील. मग आता याच्यामध्ये जो काय आहे म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय तर नुसतीच फक्त कंपनी रजिस्टर झाली म्हणून बदल होईल काय, कधीच होणार नाही. शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे थोडक्यात एक हत्यार आहे की जे पूर्ण ही सगळी साखळी शेतामध्ये पिकणाऱ्या कच्च्या मालापासून किंवा शेतामध्ये वापरणाऱ्या बियाण्यापासून तर ग्राहकाच्या प्लेटपर्यंत या सगळ्या साखळीमध्ये जेवढं काय घडतंय त्या सगळ्या गोष्टीवरचं नियंत्रण आपण शेतकरीमधून आणणं, पूर्ण साखळीवरचं नियंत्रण. मग ते बियाण्याच्या बाजूला काय घडतंय त्याच्यापासून तर ग्राहकाच्या प्लेटपर्यंत काय घडतंय. मग याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर सगळं आलं. मग ते बियाण्याच्या गुणवत्ता सुधारणेपासून त्याच्यामध्ये काही सगळं मॉडिफिकेशन करण्यापासून बियाण्याची आपल्याला त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीने म्हणा किंवा मग ग्राहकाला जास्त व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट देण्याच्या दृष्टीने म्हणा, त्याच्यापासून तर मग तो मधल्या शेतामधला कच्चा माल पिकवण्यापासून तर त्या मालाचं मूल्यवर्धन करण्यापासून तर ते मूल्यवर्धन करून ते ग्राहकापर्यंत कार्यक्षमपर्यंत पोहोचवण्यापर्यंत ही सगळी साखळी आपल्या नियंत्रणात राहणं, शेतकरी म्हणून आपल्या नियंत्रणात राहणं. आता हे घडवायचं असेल तर तुम्हाला एक समूहाची ताकद काढावी लागेल, त्याशिवाय काही पर्याय नाहीत. आता त्याच्या पुढचा मुद्दा येतो. आता हे सगळं झालं पण काय 500 लोक मिळून कधीच व्यवस्था कोणी चालत नाही, सगळे मिळून कधीच चालत नसतात. व्यवस्था चालवण्यासाठी कोणाला तरी पुढाकार घ्यावा लागतो. जसं एखादी बस आहे बा, सार्वजनिक बसमध्ये जातो आपण, केव्हा जातो काही एकट्याची काही आपली गाडी घेण्याची ताकद नाही, एकट्याची काही स्वतःची आपली सगळं वाहन घेऊन जाण्याची व्यवस्था नाहीत आणि तर पायी जायचं नाहीत कारण पायी जाणं कधी पोहोचणार. म्हणून म्हणजे सार्वजनिक आपण वाहन वापरा. इथं बसले 50 लोकांनी मिळून एक बस केली तर त्याला इथून नाशिकला जायला आता सर्व मिळून लवकर जाऊ, कम्फर्टेबल जाऊ म्हणून बस केली. आता बस चालेल 500 लोक मिळून ती काही बस चालवत नाही ना. एक जण कोणाला बसावं लागतं, स्टेअरिंग कोणाला तर पकडावं लागतं आणि कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागते. ती गाडी आता व्यवस्थित चालवावी, ते गाडीचं पार ऑइल पाणी नीट चेक करणं, ते फ्युल आहे का नाही आहेत आणि सगळ्यांना कम्फर्टेबल घेऊन जाणं. म्हणजे थोडक्यात सगळ्यांच्या वतीने कोणीतरी एखादी दुसऱ्या जबाबदारी घ्यावीच लागते ना. आता ती जबाबदारी घेणं म्हणजे थोडक्यात कार्यकर्ता तो कोणीतरी त्या अर्थाने भूमिकेतून बघणं, कारण गाडी त्याच्या मालकीची नाही आहे, त्याला एकट्यालाच जायचं नाही, सर्वांना जायचं आहे, पण सर्वांच्या वतीने त्यांनी जबाबदारी घेतलेली, जास्ती जबाबदारी. अशी भूमिका असलेले लोक आहेत का कार्यकर्त्याच्या भूमिकेतून पण व्यावसायिक तरी दृष्टिकोन ठेवून तुम्ही त्या शेतीमध्ये काम करताय का? शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये खरं इथं सगळं थोडंसं कुठंतरी चुकतंय असं वाटतं. कारण एखाद्या व्यक्तीकडे क्षमता आहेत तर तो काय होतो मग खाजगी व्यवसाय करतो. मी एखादी खाजगी प्रॉपर्टी फर्म केली किंवा एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली स्वतःपुरतीच, स्वतःचं भांडवल तर स्वतःचीच केली तर तशा व्यवस्थेत फायदा त्यालाच होईल. पण फायदा जर सर्वांचा व्हायचा असेल तर तिच्यामध्ये सर्वांना अधिकारही पाहिजेत आणि सर्वांना अधिकार देऊन पण कोणाला तर जास्त जबाबदारी घ्यावी लागेल. शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये असं अपेक्षित आहे, जास्तीची जबाबदारी कोणाला तरी घ्यावी लागेल पण त्याच्यामध्ये परत फायदा सर्वांचा करावा लागेल. तर हे असं जर सूत्र ज्याला म्हणजे प्रत्यक्षात राबवता आलं तर त्याला कुठंतरी यश सापडेल, नाहीतर मग सगळ्या गोष्टी कागदावर राहतील.
असं एकंदरीत सध्याचं शेतकरी उत्पादक कंपनीचं स्वरूप आहे. आणि त्याचबरोबर जे काही चित्र आहेत की 50,000च्या वरती कंपन्या म्हणायला रजिस्टर झालेल्या आहेत. प्रत्यक्षात 2-4 सुद्धा कुठं सक्सेसफुल दिसत नाहीत. बाकीच्या सगळ्याच अशाच कागदावर आहेत किंवा काही तर बऱ्याचशा म्हणजे चालू नव्हतं, आधीच बंद पडलेल्या आहेत. त्याचं काय करायचं हा प्रश्न आहे. मध्ये नाबार्डचे ते एक सिनियर हे आले होते GM, आणि ते म्हणायला लागले का आम्ही अशा जवळजवळ 4,000 कंपन्या केल्यात, पण त्या कंपन्या सगळ्या म्हणजे त्या काही होत नाही. मग त्यांनी ग्रेड केलेलं आहे, A, B, C, D अशा ग्रेड केलेल्या आहेत, आणि 90% C किंवा B ग्रेडमध्ये D ग्रेडमध्ये आहेत. तर त्या C ग्रेड आणि D ग्रेडमधून काढून त्यांना A मध्ये आणायला काय करता येईल, तुम्ही आम्हाला काहीतरी सांगा. मी त्यांना म्हटलं ज्या गाड्या गंजल्या आहेत त्याचं काय करतात म्हटलं, ते स्क्रॅप करतात. ज्याच्या 5-5 वर्ष चालूच नाही राहिले झाल्यास तर ते थोडक्यात काय आहे, ते एक अर्थाने गंजलेले आहे, स्क्रॅपच करावं लागतील. तर ते स्क्रॅप केल्याशिवाय काही पर्याय नाही. उगीच काहीतरी ना म्हणजे भंगार झाली गाडी चालू करायचा प्रयत्न करायचा काहीच होणार नाही. आता ह्या सगळ्यामध्ये काय झालं की एक वर्ग जो घुसलाय मध्ये, म्हणजे चोर वर्ग, बोगस वर्ग, का जो याचा नुसतं फक्त सरकारी धोरणाचा किंवा सरकारचे काहीतरी याचा सबसिडीचा फायदा घ्यायच्या दृष्टीने, आणि तो वर्ग नंतर परत अजून एक नवीन अजून प्रश्न तयार करायला लागला. जसं कांद्यामध्ये झालंय, तर सरकारची खरेदी करायला कोण, तर बा अशा उत्पादक कंपन्या. वरच्या लोकांना काय वाटतं हे सरकारचे शेतकरी प्रतिनिधी, तर ते कसले प्रतिनिधी, तर ते सगळे कोणीतरी, आता कोणी पण आहे ना, शेतकरी उत्पादक कंपनी करायची, त्याला काय आहे सरकारी नियमाप्रमाणे तर तुम्हाला तुम्ही 7-12 असलेले लोक, 10 लोक एकत्र आले पाहिजेत. 7-12 तर प्रत्येकाकडे आज तो पार मग व्यापाऱ्याकडे आहेत आणि पंतप्रधानाकडे बी 7-12 आहेत, म्हणून काही शेतकरी होत नाही ना. पण कायदेने झालं म्हणून केलीत, आणि नंतर तेच झाले खरेदीदार, आणि तेच लागले हे करायला. म्हणजे ते काय फक्त मग नाफेडला शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत खरेदी करायची, त्या नावाखाली व्यापारीच करायला लागलेत, आणि त्याच्यामध्ये परत ते काय जे काही सगळं गोंधळ आहेत, त्याच्यामध्ये ती अजून ती संकल्पना जी आहे ती पूर्णपणे अजून खराब व्हायला लागली किंवा अजून बदनाम व्हायला लागली. तर हे सगळं मला वाटतं या गोंधळामध्ये जे काही साहेबांनीच वापरलेलं वाक्य आहे 2000चं, 75 साली मी आलो, त्याच्याऐवजी जर 2000ला आला असतो तर संघटना काढण्याच्या ऐवजी कंपनी काढली असते. कारण त्यांना हे तर स्पष्ट होतं का मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये ना, का स्वतःच्या व्यवस्था उभ्या करा. सरकारवर अवलंबून राहायचा विषयच नाही, सरकार कुबड्या घ्यायचा विषयच नाही, पण सरकारपासून पूर्णपणे स्वतंत्रपणे तुम्ही तुमच्या व्यवस्था उभी करू शकला तर टिकाल. एकटा शेतकरी काहीच टिकणार नाही, पूर्ण व्यवस्था उभी करायला लागेल. ती व्यवस्था उभी करायची तर त्याला एक शिस्तबद्ध यंत्रणा लागेलच. त्या अर्थाने शेतकरी उत्पादक कंपनी या संकल्पनेकडे बघायला हवं, एवढंच मी म्हणेन. धन्यवाद.